मागील 15 दिवसांपासून वीज बिल वसुलीकरता सोलापूर जिल्ह्यातील 50% अधिक जिल्हा परिषद शाळांची वीज जोडणी तोडली गेली असून थकीत वीज बिल पूर्ण भरल्याशिवाय वीज जोडणी पूर्ववत करून न देण्याची भूमिका महावितरणने घेतल्याने ऐन उन्हाळ्यात शाळेतील चिमुकले उकाड्याने त्रस्त झाले असून शाळेतील डिजिटल शिक्षणही बंद झाले आहे। तेव्हा जिल्हा परिषद प्रशासनाने या शाळांचे बिल भरून शाळा आणि शाळेतील मुलांची गैरसोय दूर करण्याची मागणी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सूर्यकांत हत्तुरे डोगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। मुख्याध्यापकांनी वर्षभर पदरमोड केल्यानंतर त्यांना तुटपुंजे संयुक्त शाळा अनुदान मिळते। हे अनुदान स्टेशनरी खरेदी, विविध उपक्रम राबवणे, स्वच्छता यासाठीच अपुरे पडते। अशात वीज बिल भरणे शक्य होत नाही। तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेत सदर बिल भरण्यास आदेशित करावे किंवा जिल्हा परिषदेने हे बिल भरून वीज पुरवठा पूर्ववत करून शाळेची गैरसोय दूर करावी अशी विनंती शिक्षक संघाचे महासचिव म.ज. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रणजित थिटे, कार्यकारी अध्यक्ष सूर्यकांत हत्तुरे डोगे, सरचिटणीस संभाजी तानगावडे, कार्याध्यक्ष दिलीप ताटे, कोषाध्यक्ष महादेव जठार, सहसचिव श्रीकांत दळवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ व शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन देऊन केले आहे। ग्रामविकास मंत्रालय मुंबई यांच्याकडील नुकत्याच झालेल्या 25 मार्च 2026च्या शासन निर्णयात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत अशा संस्थांसाठी 2024-25चा 301.64 कोटींचा निधी 2 हप्त्यात वितरित केला आहे। याशिवाय शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून शालेय वीज बिलाची थकबाकी भरण्याकरता 1.45 कोटी अनुदान मंजूर केल्याचा शासन निर्णय 27 मार्च रोजी झाला असून त्यातून हे देयक भरण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।